नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी आपला विषय आहे गणित भाग 2 यामधील प्रकरण क्रमांक 4 भौमितिक रचना ह्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत। ह्या अगोदर आपण भौमितिक रचनेच्या काही व्हिडिओज बघितलेले आहेत। त्यामध्ये आपण सराव संच 4.1 मध्ये काही उदाहरणं बघितलेली आहेत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 4.2 मधलं पहिलं आणि तिसरं उदाहरण अभ्यासलेलं होतं। ह्या पहिल्या आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये आपण वर्तुळांच्या स्पर्शिका काढलेल्या, परंतु त्या ठिकाणी पहिलं जे उदाहरण होतं त्या पहिल्या उदाहरणात आपण वर्तुळांची स्पर्शिका ही काढताना वर्तुळ केंद्राचा वापर केलेला होता। आणि दुसरी जी आपली पद्धत होती त्या ठिकाणी म्हणजेच उदाहरण क्रमांक 3 त्यामध्ये आपण वर्तुळाची स्पर्शिकाच काढली होती, परंतु त्या ठिकाणी आपण वर्तुळ केंद्राचा वापर न करता म्हणजेच वर्तुळ केंद्र न वापरता आपण त्या वर्तुळाची स्पर्शिका काढलेली। अशा प्रकारे आपल्याकडे स्पर्शिका काढण्याच्या दोन पद्धती आहेत। पहिली पद्धत म्हणजेच वर्तुळ केंद्राचा वापर करून स्पर्शिका काढणे आणि दुसरी पद्धत आपली की वर्तुळ केंद्राचा वापर न करता। अशा प्रकारे ह्या दोन पद्धती आहेत। खरं तर आपल्याला ह्या दोन्ही पद्धती अतिशय चांगल्या प्रकारे यायला हव्यात, परंतु उदाहरणात जर सूचना असेल की वर्तुळ केंद्राचा वापर करून उदाहरण सोडवा, तर आपल्याला त्याच पद्धतीने ते उदाहरण सोडवायचं आहे। जर उदाहरणात आलं की वर्तुळ केंद्राचा वापर न करता स्पर्शिका काढा, तर आपल्याला त्या पद्धतीने जायचं आहे। आज ठिकाणी आपलं असं लक्षात येतं की त्याच त्रिज्येचं आपल्याला वर्तुळ काढायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 5.7 सेंटीमीटर लांबीची जीवा MN काढायची आणि बिंदू M आणि बिंदू N मधून वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहेत। आता ह्या उदाहरणात आपल्याला स्पष्ट अशी सूचना दिलेली नाहीये की स्पर्शिका काढताना वर्तुळ केंद्राचा वापर करा किंवा वर्तुळ केंद्राचा वापर न करता स्पर्शिका काढा। मग अशा वेळेला दोन्हीपैकी कोणतीही पद्धत वापरली तरीही चालतं। आपण ह्या उदाहरणात वर्तुळ केंद्राचा वापर करून हे उदाहरण सोडवूया। तर चला मग उदाहरण सोडवूया। आपण वर्तुळाचा केंद्रबिंदू O घेऊया, जसं तुम्हाला समोर दिसतंय त्या प्रकारे। प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं नाही की वर्तुळाचा केंद्र ठराविक असेल, तर आपण जर दिलं नसेल तर कोणतेही अक्षर घेतलं तरी चालतं। आपण बिंदू O घेऊया, वर्तुळाचा केंद्रबिंदू। आता पट्टी घ्या, कंपास घ्या आणि आपल्याला त्रिज्या दिले 3.4 सेंटीमीटर। मग पट्टीच्या साहाय्याने कंपासमध्ये 3.4 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचे। अंतर घेतल्यानंतर त्या कंपासचे एक टोक ह्या बिंदूजवळ ठेवायचं आहे। हा जो बिंदू दिसतोय ना ह्या ठिकाणी, आणि जे कंपासचे दुसरे टोक असेल त्यांनी अशा प्रकारे एक छान वर्तुळ काढून घ्या। म्हणजे हे झालं आपलं 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ। आपल्याला सांगितलंय की ह्या वर्तुळामध्ये 5.7 सेंटीमीटर लांबीची जीवा काढायची। मग आपल्याला हा वर्तुळाचा जो भाग दिसतोय परिघ, ह्या परिघावर कुठेही बिंदू M घ्या। आपण अशा प्रकारे बिंदू M ह्या ठिकाणी घेतलेला आहे। आता आपल्याला जीवा काढायचे 5.7 सेंटीमीटर लांबीची। मग आता कंपासमध्ये पट्टीच्या साहाय्याने अंतर घ्यायचे 5.7 सेंटीमीटर
अंतर घेतल्यानंतर त्या कंपासचे एक टोक ह्या बिंदूवर ठेवायचे आणि ह्या परिघाला किंवा वर्तुळाला छेदेल अशा प्रकारे कुठेही दुसरा बिंदू म्हणजेच बिंदू एन घ्यायचे. आपण ह्या ठिकाणी आकृतीत दिसतोय अशा प्रकारे कंस करूया. कंस केल्यानंतर जो हा कंस वर्तुळाला ज्या भागात छेदेल त्याला आपण एन नाव देऊया. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला जीवेचे दोन अंत्यबिंदू ह्या ठिकाणी भेटलेले आहेत. पट्टे आणि पेन्सिलच्या साहाय्याने हे दोन्ही बिंदू जोडून घ्या अशा प्रकारे आणि त्यांचं जे अंतर आहे 5.7 सेंटीमीटर ते लिहूया. हे झालं आपली जीवा MN 5.7 सेंटीमीटर लांबीची. आता आपल्याला बिंदू M आणि बिंदू N ह्या दोघांमधूनही वर्तुळाला स्पर्श करेल अशा प्रकारची स्पर्शिका काढायची वर्तुळ केंद्राचा वापर करून. तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही वर्तुळ केंद्राचा वापर न करता स्पर्शिका काढतोय तर तुम्ही त्या प्रकारे काढू शकता. परंतु आपण आता ह्या ठिकाणी हे उदाहरण वर्तुळ केंद्राचा वापर करून स्पर्शिका काढूया. म्हणून बिंदू O आणि M ह्या बिंदूतून जाईल अशा प्रकारे किरण OM हा काढून घेऊया. आकृतीत दिसतोय त्याप्रमाणे पट्टी आणि पेन्सिलचा वापर करून. ह्या ठिकाणी भौमितिक रचना करताना आपल्याला पेन्सिलचाच वापर करायचा आहे. कोणत्याही प्रकारे स्केच पेन, मार्कर किंवा रंगीत पेन वगैरे वगैरे ह्यांचा वापर करू नका. आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे समजावं ह्याकरता ह्या ठिकाणी मी कंस, रेषाखंड, किरण किंवा वर्तुळ किंवा जे काही भाग आहेत ते रंगीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कृपया तुम्ही अशा प्रकारे कोणताही भाग रंगीत करू नका. पेन्सिलनेच आकृत्या सुस्पष्ट काढा. कंस किंवा कोणताही भाग असेल तो खोडू नका. आता हा किरण काढल्यानंतर आपल्याला कंपास घ्यायचे आहे. कंपास घेतल्यानंतर त्याचे एक टोक ह्या बिंदू M पाशी ठेवायचे आणि हा जो किरण OM आहे ह्या किरण OM वर आपल्याला एक बिंदू M च्या वरच्या बाजूने आणि दुसरा बिंदू M च्या खालच्या बाजूने अशा प्रकारे कंस करायचे आहेत. मग थोडंसं आपण ठराविक अंतर घेऊया कंपासमध्ये आणि अशा प्रकारे हा पहिला कंस करून घेतला. कंपासचं एक टोक जे बिंदू M वर आहे ते त्याच ठिकाणी ठेवा आणि त्याचा जो कंस केलेला आहे त्याच्या विरुद्ध बाजूला त्या किरण OM वर अशा प्रकारे दुसरा कंस करून घ्या. म्हणजे अशा प्रकारे ह्या किरण OM वर आपले हा एक आणि हा दुसरा अशा प्रकारे दोन कंस काढून झालेले आहेत. आता कंपासमध्ये थोडंसं अंतर वाढवायचे. वाढवल्यानंतर आपण जे आता हे कंस केलेले आहेत हा एक आणि हा दुसरा ह्या ठिकाणी कंपासचे एक टोक ठेवायचे आणि ही जी रेषा किंवा किरण आहे ह्याच्या वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने म्हणजे आकृतीत बघा आताच सांगितलं की कंपासचं एक टोक ह्या बिंदूपाशी ठेवा. ठेवल्यानंतर ह्याच्या वरच्या बाजूला म्हणजे ह्या प्रकारे एक टोक ह्या ठिकाणी आणि हा एक कंस केला आपण. आता दुसरा कंस साधारणतः ह्या भागात कुठेतरी येईल अशा प्रकारे काढूया. म्हणजेच ह्या प्रकारे. आत्ता कंपासमध्ये अंतर तेवढंच ठेवायचं आहे. मात्र जे आपण एक टोक ह्या बिंदूपाशी ठेवलं होतं ते आता आपल्याला ह्या बिंदूपाशी घ्यायचं आहे आणि ह्या ठिकाणी एक टोक कंपासचं ठेवायचं आहे आणि आता जे आपण हा एक कंस आणि हा दुसरा कंस जो काढलेला आहे
त्याला छेदेल अशा प्रकारे आकृती दिसतोय त्याप्रमाणे छेदणारा हा कंस काढून घ्या. त्याचप्रमाणे अशा प्रकारे कंस काढायचे आहे. हे कंस छेदल्यानंतर हा छेदणारा बिंदू 1, हा छेदणारा बिंदू दुसरा आणि बिंदू M तिसरा, म्हणजेच 1, 2, 3 तिन्ही बिंदूंमधून जाईल अशा प्रकारे पट्टी आणि पेन्सिल ह्यांच्या साहाय्याने रेषा काढून घ्यायची. दिसते आकृतीत. ही रेषा म्हणजेच बिंदू M मधून जाणारी वर्तुळाची स्पर्शिका आहे. आपल्याला स्पर्शिकेला नाव द्यायचं आहे, परंतु प्रश्नामध्ये जर नाव दिलेलं नसेल तर आपण कोणतंही नाव देऊ शकतात. ह्या ठिकाणी आपण बिंदू A म्हणजेच रेषा A हे नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे ही झाली बिंदू M मधून जाणारी स्पर्शिका. म्हणजे ह्या ठिकाणी आतापर्यंत आपण बिंदू M मधून जाणारी एक स्पर्शिका काढली. अशाच प्रकारे आपल्याला बिंदू N मधून जाणारी स्पर्शिका काढायची. काढताना आता आपण जी M बिंदूपाशी जी कृती केली, जे काही कंस काढले, रेषाखंड काढले, रेषा काढल्या, ते सर्वच्या सर्व भाग आपल्याला बिंदू N पाशी करायचे आहेत. तर मग ह्या ठिकाणी बिंदू O आणि बिंदू N दिसतात आकृतीत, ह्यांच्यामधून जाईल अशा प्रकारे आपण एक किरण काढूया. म्हणजे हा झाला आपला किरण ON. त्यानंतर कंपासमध्ये ठराविक अंतर घ्यायचे. घेतल्यानंतर त्या कंपासचं एक टोक ह्या बिंदूपाशी ठेवायचं आहे बिंदू N वर, आणि त्याच्या वरच्या बाजूने म्हणजे हा किरण ON वर आणि N च्या खालच्या बाजूने अशा प्रकारे त्या किरणावर आपल्याला कंस करायचे आहेत. आकृतीत दिसत आहेत गुलाबी रंगाने, त्याप्रमाणे ह्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे हे दोन कंस काढून घ्यायचे आहेत. मागे जी कृती केली होती जवळपास त्याच प्रकारची करायची आहे, त्यात कोणताही बदल करायचा नाही. अंतर तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. त्यानंतर आता जे कंपासमध्ये अंतर आहे ते थोडंसं अंतर वाढवायचं आहे. वाढवल्यानंतर आता या ठिकाणी हा जो छेदणारा भाग किंवा बिंदू, तसंच ह्या ठिकाणी ह्या दोन्ही ठिकाणी आपल्याला कंपासचं एक टोक ठेवायचं आहे आणि ह्या रेषेच्या वरच्या बाजूला एक छेदणारा बिंदू आणि खालच्या बाजूला छेदणारा बिंदू मिळवायचा आहे. तर अगोदर आपण लोखंडी टोक किंवा कंपासचं एक टोक ह्या बिंदूपाशी ठेवूया आणि अशा प्रकारे एक कंस करूया. दिसतंय आकृतीत. म्हणजे आपण कंपासचं एक टोक ह्या ठिकाणी ठेवलं आणि हा छेदणारा एक कंस काढून घेतला. अंतर तेवढंच, एक टोक ह्याच ठिकाणी आणि साधारणतः ह्या भागात अशा प्रकारे आपल्याला दुसरा कंस काढून घ्यायचा आहे. हे झाल्यानंतर कंपासमध्ये अंतर तेवढंच ठेवायचं आहे. आता मात्र ह्या ठिकाणी जे टोक ठेवलं होतं कंपासचं ते ह्या बिंदूपाशी घ्यायचं आहे, इथे ठेवायचं आहे आणि आता जे कंस काढल्यात हा पहिला आणि हा जो दुसरा ह्यांना छेदतील अशा प्रकारे हा पहिला कंस आणि हा दुसरा कंस अशा प्रकारे कंस काढायचे आहेत. आता हा एक बिंदू, हा दुसरा बिंदू आणि हा बिंदू N ह्यामधून जाईल अशा प्रकारे आपल्याला रेषा काढायची. तर पट्टी आणि पेन्सिल ह्यांच्या साहाय्याने आपण अशा प्रकारे रेषा काढूया. आता ह्या दोन्ही रेषा कधी परीक्षेत विचारलं जातं की दोन्ही रेषा छेदतील त्या छेदनबिंदूला नाव द्या. तर ह्या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला नाहीये, तर नाव नाही दिलं तरी चालेल. किंवा ह्या ठिकाणी ह्या दोन्ही रेषा
काही विद्यार्थ्यांच्या छेदणाऱ्या नसतील, नाही छेदल्या तरीही चालेल. ही जी आपण दुसरी रेषा काढली त्या रेषेला आपण नाव देऊया बी बिंदू, म्हणजे ही झाली रेषा बी. म्हणजे अशा प्रकारे आपण बिंदू एन मधून वर्तुळाची दुसरी स्पर्शिका काढलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला बिंदू एम, बिंदू एन ह्यामधून वर्तुळाच्या स्पर्शिका काढता येतात. ह्या प्रश्नामध्ये आपण वर्तुळ केंद्राचा वापर करून जी जीवा दिली होती त्या जीवेच्या अंत्यबिंदूंमधून आपण स्पर्शिका काढलेल्या आहेत. ही व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही तुमच्या वहीमध्ये ही आकृती अतिशय चांगल्या प्रकारे काढून ठेवू शकता.